काही संध्याकाळच्या वेळेस काही क्रंची क्रिस्पी खावं वाटतं तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर काय करायचं, 2 वाटी मैदा, त्यात 1 वाटी रवा, ओवा, मीठ आणि त्यात 1 चम्मच एवढं तेल टाकायचं. चांगलं मिक्स करून टाईट डो बनवायचा. मग एका कढईत 2 चम्मच तेल, जिरा मोहरीचं पूड, त्यात 2 मिरच्या टाकून धनिया टाकलेला आहे म्हणजेच कोथिंबीर, त्याला चांगलं मिक्स केलं आहे. त्याच्यात हळद, मिरची आणि धनेपूड टाकून त्यालाही चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मग 3 बटाटे उकडून त्यालाही चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यात थोडं अजून कोथिंबीर टाकून त्याला चांगलं मिक्स करून त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्यालाही चांगलं मिक्स केलं आहे. मळलेल्या पिठाचा एक छोटा भाग घेऊन त्याची एक पुरी बनवून घेतली आहे. मग त्याला करंज्याच्या साच्यावर ठेवला आहे. त्याच्या आजूबाजूने पाणी लावलं आहे म्हणजे किनारे चांगले चिटकून जाईल. मग त्याच्यात केलेलं सारण टाकलं आहे, चांगलं भरून घेतलं आहे. मग त्याला असं जॉईन केलं आहे जसं की तुम्हाला दिसतं आहे इथे. मग बाजूचा पार्ट काढून घेतला आहे आणि एवढ्या मी करंज्या केल्या होत्या त्या. मग त्याला तेलात फ्राय केलं आहे. गोल्डन ब्राऊन होऊस तक फ्राय करा आणि तुमच्या समोसा करंज्या रेडी आहे.